ठाणे शहरात मेट्रो 4 आणि 5, बोरोली ठाणे भुयारी मार्ग, साकेत माजिवडा उन्नत मार्ग अशा विविध प्रकल्पांसाठी वृक्षांचे बळी दिले जात असताना आता नव्यानं तयार होणाऱ्या ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे तब्बल 3,000हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यातील 519 वगळता उर्वरित वृक्षांचं पुनरोपण केलं जाणार असल्याचा दावा पालिकेनं केलाय. पुनरोपण केलेले वृक्ष जगत नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जातोय. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाण्यातील वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती आहे. शहरात गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची गंभीर स्थिती आहे. मागील काही वर्षांपासून शहरात मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, रस्ता रुंदीकरण, जलवाहिनी टाकणं अशी विविध कामं सुरू असल्यानं रस्त्यातील खोदकामं, मालवाहतूक वाहनांमुळे कोंडीत भर पडतेय. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो मार्गिका उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मेट्रोचा आराखडा पालिकेनं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मदतीनं तयार केला असून त्यासाठी 12,000 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्प उभारण्यासाठी महामेट्रो आणि महापालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पासाठी शहरातील 3,212 वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी 519 वृक्ष पूर्णपणे कापणार असून 2,693 वृक्षांचं पुनरोपण केलं जाणार आहे. यातील अनेक वृक्ष देशी प्रजातीचे तर काही वृक्ष 15 वर्षांहून अधिक जुने आहेत. पुनरोपण केलेल्या वृक्षांचं जगण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. याबाबत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उद्यान अधीक्षक केदार पाटील, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.